आहे. दोन्ही संघाने 2-2 संघांना पराभूत केलंय. असं वाटलं होतं की आज एकाच गावामध्ये 2 संघ खेळतील, परंतु नशिबाने 7 खराबडी राह संघाला दिल्या असं बघूया. परंतु आता हा अंतिम टप्पा दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा आहे, कारण इथून जो जिंकेल तो सेमीफायनल 1 मध्ये दाखल होणार आहे. चला वेळ घ्यायचा नाही, लगेच शतशे लावून घ्या. पंचांच्या भूमिकेमध्ये संतनू अष्टवकर आणि बंटी घाग आपल्याला पाहायला मिळतील. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हर मध्ये आता पाहायचं आहे की गंधर्व भुवनेश्वर संघ किती धावा ठोकणार. आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा आपण पाहतो या स्पर्धेचा प्रथम क्रमांक 50,000 व आकर्षक चषक असणार आहे. द्वितीय क्रमांक 24,000 व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक 11,000 व आकर्षक चषक आणि चतुर्थ क्रमांक 11,000 व आकर्षक चषक. तसेच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर हे सुद्धा चषक असणार आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतो तर जी कमिटी आहे ती तब्बल 41 जण आहेत. तरुण त्याच्यामध्ये आपण पाहतो तर महत्वाचे 2 खेळाडू अर्थातच सुरेश काणेकर, बंटी घाग यांच्या माध्यमातून ही स्पर्धाची संकल्पना त्यांनी मात्र आखली आणि या संकल्पनाला पूर्णपणे आपण पाहतो पाठिंबा दिला. तर नक्कीच या संकल्पनेची मात्र त्यांनी पूर्णपणे अस्तित्वात आणलं, उतरवलं आणि आज या स्पर्धेत दुसरा दिवस आहे. ही स्पर्धा जशी जशी पुढे जाईल तशी जशी तुम्हाला ही स्पर्धा आता 50,000 आहे 2026 मध्ये, 2030 मध्ये 2 लाखावर सुद्धा जाईल. असे मित्र आहेत, कारण 41 आहेत. जरी प्रत्येकाने 10,000 काढले तरी किती होतील? 4,10,000 होत आहेत. काय हरकत नाही आहे 2 लाख स्पर्धेला. बघा काही होऊ शकतो. काही जॉबला आहेत, काही उद्योजक आहेत असं म्हणणं आहे. आणि खऱ्या अर्थाने जर सुरेश काणेकर म्हणला तर काही होऊ शकतो. सध्या चर्चेत असलेलं नाव आहे. मॅच कडे बोलूया. मॅच ऑन होते. अल्पेश पाटील पुण्यात ट्रायकवर, तुषार कांबळे एक मोठे आव्हान. ओहो आडव्या बॅटनी फटक्यात चांगला आहे. प्रोडक्शन तिथे आहेत. ओहो मिस फील्डिंग, टांगों में दरार, चेंडू फरार. 4 डीजे. चारणी झाली आणि खऱ्या अर्थाने आता भुवनेश्वर संघाला सुद्धा माहिती आहे 50 परवडणार नाहीयेत, कमीत कमी 60 ते 65 पाहिजेत सुरुवात करायला. कारण खराब संघाकडे सुद्धा तेच हातोडे आहेत जे आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे धावा बनवाव्या लागतील. ज्या तलवारी तुम्ही वापरतात ना ते खराबी संघ सुद्धा वापरणार, यात मात्र कोणती शंका नाही. सुरुवात 4 झाली आहे. अल्पेश्वर सुरुवात केली आहे. ओ पुन्हा एकदा डीप लॉंग आपला फटका चांगला आहे. प्रोटेक्शन तिथे आहे. सिंगल मात्र तुषारला मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 5 अशी झाली आहे. जिथे सुरुवात मात्र 4 ने झाली त्यानंतर सिंगल मिळेल. धावसंख्या 5 झाली आहे. जिथे आपण पाहतो अल्पेश पाटील ज्याने सातत्याने आपण पाहतो अग्री बॉय या संघासाठी नेहमीच तो एक तारणहार ऐकॉन म्हणून ते नेहमीच एक चांगली भूमिका पार पाडली आहे. परंतु आज आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी तो मात्र संघर्ष करतोय. हाफ टॅकल चेंडू आणि बॅट तर फिरवली आहे. संपर्क झाला नाहीये, परंतु 1 धाव मात्र इथे प्रतिपेशला मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 6 झाली आहे. दोन्ही संघासाठी खूप महत्वाची मॅच आहे. या स्पर्धेसाठी जवळजवळ कमिटी मेंबर 41 जण आहेत. 41 मित्र एकत्र आलेत आणि त्यांच्यामुळे ही स्पर्धा आपल्याला भेटलेली आहे. अचानक आणि भयानक असं मी म्हणेन. त्याच्यामुळे येणारी ही स्पर्धा खूप उंच स्तरावर झाली. यामध्ये कोणती शंका नाही आहे. इथे मोठा धक्का दंडी गुल तुषार बाद डीजे. तुषार कांबळे स्वतःवर नक्कीच नाराज आहे. गरज होती संघाला धावांची, परंतु चौकारने सुरुवात केली. परंतु अल्पेश पाटील सुद्धा एक हुशार आणि एक चिकट गोलंदाज आहे. आपण पाहतो तर इथं आता सुरेश काणेकर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. प्रत्येक षटकासाठी आपण पाहतो तर कुशवा हिरेश कुशवा साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 500 रुपये. बघा मागच्या मॅच मध्ये थोडासा नाराज होता, परंतु ती नाराजी आता दूर करावी लागेल. संघाला गरज आहे. आणि सुरेश एक चांगला बॅट्समन आहे ज्याच्या बॅट मधून धावा येतात, परंतु सध्याच्या घडीला बॅट रुसली आहे.
ती आता मात्र तिचा कुठेतरी थोडंसं आपण म्हणतो ना की आपली बायको जर रुसली तर आपण एखादा गजरा वगैरे आणून देतो, तिला खुश करतो, तसं आता सुयशला सुद्धा काहीतरी बॅट साठी करावं लागेल. हो बदल्याप्रमाणे रुसलेली बॅट ही जास्ती. हो इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. नशीब गांडू तो क्या करेगा पांडू. तिथे आहेत आमचे विक्रांत सांगतात की एकच धावा आहे. प्रयत्न चांगला होता नक्कीच. 100% फिल्डिंग चांगली झाली आहे. पूर्णपणे 100% मेहनत करतायत फिल्डर आहेत. मंथनने काय कामगिरी केली आहे. 5 धावा संघासाठी थांबवल्यात. एकच धाव घेतली आहे. असं वाटलं होतं की जवळजवळ चेंडू सीमा पार जाईल, परंतु काय नजर ठेवली आहे मंथनने. 5 धावा थांबवल्यात. कोण रोखतोय. ओ फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण तिथे आहेत परंतु त्यांच्या हाताच्या बाजूने चेंडू जाते सीमा पार. येईल चौकार. 4 शतक क्रमांक पहिला संपलाय. डीजे डीजे खऱ्या अर्थाने सुयश कानेटकरचा फटका चांगला होता परंतु त्याच्या विरुद्ध हवा होती आणि हवेने 7 कोणाला दिली तर खराब रस संघाला दिली असं म्हणेन. प्रतीक साळुंके यांच्याकडून 500 रुपये आणि दहावीर कमिटीकडून 200 आणि कुशवा साहेब यांच्याकडून 500 टोटल 1200 रुपये असणार प्रत्येक षटकारासाठी. आणि ह्यांना सुद्धा माहिती आहे हवा त्याच्या विरोधात आहे. जर मारायचं असेल तर मारून दाखवा आणि 1200 घेऊन जा. एक तर रिव्हर्स मारा नाहीतर आपली ताकद दाखवा. आकाश आजच्या दिवसामधला चर्चेत असलेला डाव ज्याने आपण पाहतोय तर आजच्या दिवसामध्ये विठ्ठल बजरंग खारापटी राज संघाला एक चांगली गोलंदाजी सातत्याने केलाय. आणि आदेश यांच्याकडून सुद्धा 500 तब्बल 1700 रुपये एक षटकारासाठी आहेत. परंतु इथून नक्कीच संतून आपले हात खोलते आणि सांगतील की हा वाईट आहे. एक सिंगल मिळेल. सिंगल टोटल पुन्हा एकदा पुढे पाहायला मिळते ती मात्र 12ची धावसंख्या झाली आहे. बघा खूप अपेक्षा आहेत आणि का करू नये कारण सुयश कानेकर एक चांगला बॅट्समन आहे. सध्याच्या घडीला एक चांगला फटका सुद्धा त्यांनी मारला होता परंतु हवेच्या आगीस असल्या कारणाने 5 धावा त्याच्या मायनस झाल्या. पुन्हा एकदा आकाश. ओह बॅटची लागली आहे. चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये पाठलाग केला जाते. भाग मिल्का भाग. हो फिल्डिंग काय झाली आहे 100%. इथे मात्र फिल्डिंग पाहायला मिळते. आज वेताल म्हटलं तर एक कार्यक्रम होता. वेतालला पाठीमागे घेऊन जायचा. आज चेंडू मात्र त्यांच्या पाठी आहे. बघा काय फिल्डिंग झाली आहे. तिथे 5 धावा मायनस, इथे 3 धावा मायनस, इथे 2 धावा मायनस, तब्बल 7 धावा मायनस केलात. ही खरी ओळख आहे फिल्डिंगची खराब राव संघाची. त्याच्यामुळे प्रयत्न करावा लागेल सुयश याला आणि प्रथमेश याला. धावसंख्या सध्याच्या घडीला 14 झाली आहे. शतक क्रमांक दुसरा चालू आहे. आकाश आजच्या दिवसामधला चर्चेतला नाव आहे ज्यांनी आतापर्यंत एक उत्कृष्ट गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. सुयश पुन्हा एकदा हाफ टॅकर चेंडू. आडवा बॅट जर फिरवली होती, जर बॅटवर आला असता ना तर चेंडू कमीत कमीत आम्हाला वंदन करण्यासाठी आला असता. धावसंख्या मात्र 14 आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. वाईट आला, एक दुरी आली आहे, एक डॉट आलाय. सुमेश महाडिक यांच्याकडून 500 तब्बल 2200 रुपये एक षटकारासाठी आहेत. मला असं वाटतंय 8 तास काम केलं तर 500 रुपये हजेरी आहे. इथे 1 मिनिटासाठी 2200 रुपये आहेत परंतु सोपं नाही आहे 2200 रुपये कमवणं. त्यासाठी मेहनत करावी लागेल. आडव्या बॅटने ठोकलाय चेंडूला. चेंडू मिड विकेट मध्ये जातोय. चेंडू जाते सीमा पार. होगा बेड़ा पार तो सुयश कानेकर को मिलेंगे 4. डीजे आपण पाहतो तर आता 18 झाली आहे जिथे 3 चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला 3 चेंडूमध्ये 7 धावा आकाशने खर्च केल्यात. पूर्ण आपण पाहतो नियंत्रण मध्ये गोलंदाजी पाहायला मिळते परंतु सुयशच्या बॅटमध्ये धावा येत आहेत. धावा येत आहेत. उंच आहे, लांबी नाही आहे. स्वागतने काय ड्रॉप केली आहे. सिंगल मिळेल. सिंगलला डबल कन्वर्ट केली आहे. या 2 धावा
सुयशला मिळालेला जीवनदान, या जीवनदानचा किती फायदा उचल बघूया. धावसंख्या 2 निवडे, धावसंख्या 20 झाली आहे. 2 चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत. मोहित तुरे 200. बघा भाव वाढतोय, 24 चा झालाय. 300 म्हणजे 25 चा भाव झाला. एक षटकार 25, 2500 रुपये. तयारी ठेवा, असा वाटतोय आता येणार आहे, परंतु आकाश समोर आहेत. ओ बॅट तर वेगाने फिरते. जर चेंडू आला ना तर कमीत कमीत मला वाटतं कलर गेमला जाईल, परंतु बॅट फक्त हवेशी बोलते आहे. सुयशला संघासाठी धावा बनवावा लागतील, फक्त बॅट फिरून फायदा नाही आहे. कारण आपण मगाशी सांगितले हा चर्चेतला गोलंदाज आहे. आकाश धावा देत नाही आहे. धावा तुम्हाला करावा लागतील, त्यासाठी तुम्हाला त्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल. ओ मी म्हटलं होतं जर आला तर कलर केला जाणारच आहे, आणि गेलाय सुद्धा. दे धक्का, घे चक्का. 8 रुपये तयार ठेवा. धावसंख्या सध्याच्या घडीला 26 झाली आहे. 26 धावा जुळल्या गेल्यात. 12 चेंडू शिल्लक आहेत. बघा ज्यांनी ज्यांनी पैसे लावले त्यांनी आणून द्या, नाहीतर मला द्यावा लागतील, कारण मी बोललोय. ओके मॅच झालं, आणून द्या, नाहीतर सुयश माझ्याकडे येईल, कारण ते कॉमेंट्रीकडे येतात पैसे घ्यायला. जीपे केलं तरी चालतील. चेंडू शोधलाय. बघा विक्रांतला किती घाय चेंडू शोधून दिलाय. 26 धावा जुळल्या गेल्यात. गोलंदाज आलेत पुन्हा एकदा रूपक. यांना सुद्धा विसरून जमणार नाहीये. आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी यांनी सुद्धा केली आहे, परंतु आता सुयश लय मध्ये आलाय. आता गोलंदाजाचा ताल तोडणार यात मात्र कोणती शंका नाही आहे. मी मगाशीच म्हटलं होतं रुसलेली बॅटला मात्र कुठेतरी त्यांनी खुश केलंय असं म्हणूया. प्रथमेश्वर आता नजर असेल. धावसंख्या 26 झाली आहे. हो फटका चांगला आहे. लॉंग ऑफला खेळला चेंडू हवेमध्ये सुद्धा, आणि चेंडू सरळ जातो सीमा पार. षटकार 6-32 डीजे. चेंडू मध्ये सुयश कानेकाच्या बॅट मधून षटकार आला होता, आणि आता ओव्हरची सुरुवात प्रथमेशने सहानी केली आहे. ओव्हर मोठी करण्याचा प्रयत्न असेल, परंतु रूपक याला सुद्धा चांगली गोलंदाजी केली. स्वागत केलं सहाने प्रथमेशने त्याचा. धावसंख्या 32 झाली आहे. काही हरकत नाही. सध्याच्या घडीला भुवनेश्वर संघाच्या तलवारी चालतायत. ओ पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. एक चोटी धाव घ्यायचा प्रयत्न, आणि एक सुखरूप धाव मिळेल. धावसंख्या 1 निवडली. धावसंख्या सध्याच्या घडीला 33 झाली आहे. 33 झाली आहे. धावसंख्या 33 झाली आहे. या ओव्हर मध्ये अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहेत. विनंती असेल थोडस फास्ट घ्या, पंच सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा सांगत राहा. एक मॅच आपल्याला अजून खेळवायची आहे. बाईकची लाईट बंद करायची आहे. ओ फटका चांगला आहे. एकच मारीन, लय लांब मारीन. चेंडू सीमा पार. षटकार. समोर लाईट आहे ती बंद करा. बाईकची लाईट आहे बघा समोर. एंट्रीला ज्या 2 गाड्या आहेत त्यातली एक गाडीची लाईट चालू आहे मित्रा. ओके धन्यवाद. सुयश कानेकर आलाय जोमात, आणि गोलंदाज गेलाय कोमात. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्याला आकार दिला तो तब्बल 39 धावा. सुयशच्या बॅट मधून एक चौकार, एक दुरी, एक सिंगल, 2 सिक्सर आलेत. ओ पुन्हा एकदा सरळ बॅटने चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. सिंगल घेतली आहे. डबलला पलटणार का मानस आहे, परंतु धाडस केलं जाणार नाही आहे. सर सलामत तो पकडी 50. बचेंगे तो और भी लढेंगे. 5000 आतापर्यंत पटकवले आहेत, आणि 5चा भोंगा सुद्धा झालाय. धावसंख्या पाहायला मिळते इथे 40 धावा. या ओव्हर मध्ये 2 चेंडू बाकी आहेत, आणि इथे मात्र प्रथमेश बाद होते. रूपकला ही सफलता असेल. बोल जा. गेले पैसे
मित्रा दुसऱ्या गाडी आला हा झाली पण थांबा जरा त्याला सुद्धा विश्रांती घेऊ द्या त्यांना बघू द्या काय हरकत नाही लगेच आपण सांगूया मॅच ऑन झाली आहे आता मात्र एक वादळ वारं सामना दुसऱ्या सुनामी मैदानाच्या आतमध्ये आलाय शुभम मागच्या मॅचचा हिरो 40 धावांची एक वादली केली धावसंख्या सध्याच्या घडीला 40 झाली आहे जिथे आपण पाहतोय तर सुयश काणेकरच्या बाट मधून बरेच धावा आलेल्या आहेत परंतु या ओव्हर मध्ये मी म्हणेन शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे तो खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते रूपक याचा ओ शुभम आले फटका चांगला आहे चेंडू आपण पॉइंट मधून वन बाउन्स सीमा पार चौकार 4 डीजे पाणी पाहिजे बॉल शोधायला का धावसंख्या आपण पाहतो तर 18 खेळ संपलाय पहिल्या ओव्हर मध्ये 11 आल्या दुसऱ्या ओव्हर मध्ये 15 आल्या तर या ओव्हर मध्ये 18 आल्या धावसंख्या 44 धावा इथे बांधल्यात जिथे दोन फलंदाज आपण पाहतो तर बाद झालेले आहेत एक तुषार कांबळे आणि प्रथमेश मात्र बाद झालेत अजिंक्य आलेले आहेत धावसंख्या सध्याच्या घडीला 44 मॅजिक फिगर काय असेल सांगा आपण सुद्धा इथून एक मॅजिक फिगर काय असेल सुयश काणेकरच्या बाट मध्ये धावा येत आहेत 44 झाल्यात बघा काही म्हणतात 60 काही म्हणतात 70 काही म्हणतात 65 परंतु सुयशची बॅट किती बोलते ते महत्वाचं आहे चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार 4-48 शेवटचे 5 चेंडू शिल्लक डीजे 26 वर खेळतोय सुयश काणेकर 10 चेंडू आणि 26 वर खेळतोय काय बॅटिंग आहे संघाची टोटल 48 झाली आहे वैयक्तिक 26 वर खेळतोय ठोकतोय आपल्या संघासाठी धावा ओ हा टॅकल चेंडू आहे फटका फसला चेंडू हवेमध्ये आहे परंतु चेंडू हातामधून सीमा पार जातोय षटकार 6 54 धावा आणि सुयश खेळतोय 11 चेंडू 32 वर काय बॅटिंग आहे 54 झालेले आहेत अजून सुद्धा 4 चेंडू बाकी आहे चौकार आलाय षटकार आलाय अजिंक्यच्या विरुद्ध इथं सुरुवात तर केली आहे जर सरळ बॅटनी धावा येत असतील तर आडवी बॅट करायची गरज का आहे हा प्रश्न सध्याच्या घडीला विचारला जातोय सरळ बॅटनी धावा येत आहेत त्याच घ्या आडवी बॅट करायची काही गरज नाही कारण विरोधक सुद्धा हुशार आहे त्याला सुद्धा धावा रोखायचे आहेत अजिंक्य पुन्हा एकदा आपल्या ओव्हर मधला चौथा चेंडू घेऊन ओ फटका चांगला आहे उंच सुद्धा आहे आणि लांबी सुद्धा गाठली आहे चेंडू सीमा पार षटकार रुपयात 13 चेंडू 38 2 चेंडू बाकी आहेत जर 2 आले तर दुसरी 50 आपल्या नावावर काढणार का सुयश काणेकर आजच्या दिवसामध्ये निलेशने केली होती सुयश करणार का हा प्रश्न सध्याच्या घडीला गुलदस्त्यामध्ये आहे 38 वर खेळतोय 13 चेंडू मध्ये संघाची टोटल 60 धावा 2 चेंडू बाकी आहेत 60 बांधल्यात ज्यांनी 60 चा अंदाज लावला तो कंप्लीट झालाय ओ आडव्या बॅटने फटका चांगला आहे सिंगल तर घेतली आहे डबलला नक्कीच सुयश पलटणार का शुभम तर पलटलेत परंतु इथून डबल मिळणार का मिळणार नाहीये परंतु आपल्या संघासाठी 14 चेंडू आणि 39 धावांची जबरदस्त पारी करून फलंदाज सुयश काणेकर मात्र बाद झालेत डीजे शेवटचा चेंडू बाकी आहे
चांगल्या बॅटिंग झाली 39 वर बाद झालाय. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 61 उभारली आहे. परंतु प्रतीक ही मॅजिक फिगर नाही आहे, कारण तलवार तिकडे पण आहेत, विसरून जमणार नाहीये. शेवटचा अंतिम चेंडू अजिंक्यचा. कारण आज आपण स्वागत आणि आयुष इथे मात्र पाहायचा आहे. एक आगळा फटका मात्र प्रयत्न होता. एक तर धाव कंप्लीट केली आहे. शुभमनी कोणती धाव घेण्याचा प्रयत्न नाही, त्यांना माहिती आहे विकेट द्यायची नाही. बायचूज एक धाव असेल. प्रथम पहिला डाव मात्र संपला. प्रथम डाव संपत असताना भुवनेश्वर या संघाने मात्र 3 गडी बाद 62 धाव बनवल्यात. विजयासाठी 24 चेंडू 63 धावांची गरज आहे. एक साईडच्या तलवारी शांत झाल्यात. आता खारापटीकरांच्या तलवारी बाहेर पडणार आहेत, हे विसरायचं नाही आहे. जसं पहिला डाव संपलाय, पुण्यात आपण आवाजामध्ये बदल करूया. जिथे 24 चेंडू 63 धावांची गरज असणार आहे, तो अर्थातच वेताल बजरंग खारापटी रोहा संघाला. तर लगेच चतुर्थ लावून घ्यायचंय. भुवनेश्वर संघ आणि श्री साईनाथ मोरेले रोहा, आपण आलात ना? आले आहे संघ. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल 2-1 ला दाखल होणार आहे. माता पाहायचा आहे भुवनेश्वर की खारापटी. 24 चेंडू 63 धावाची गरज आहे. आपण आवाजामध्ये बदल करायचा. आवाज ऐकसेल तो किशोरचा वेळ आहे. तर जाऊया डीजे विकी कडे. उमेश साळुंके सरांचा आवाज आधी आपण ऐकलाय. श्री धाबीर मित्र मंडळ आयोजित श्री धाबीर रत्न चषक 2026 मध्ये दिवस क्रमांक 2 मध्ये या क्वालिफायरच्या मॅच मध्ये सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्वालिफायरच्या मॅच मध्ये एका बाजूला वेताळ बजरंग खारापटीच्या विरोधामध्ये खेळत असताना गंधराज इलेव्हन भुवनेश्वर रोहा या दोन संघादरम्यानची लढत पाहायला मिळाली. पहिल्या पूर्वार्धामध्ये सुयश काणेकरच्या बॅटिंगच्या जोरावरती 62 बनवल्या. 63चं एक मोठं टार्गेट सेट केलं टीम वेताळ बजरंग खारापटी या संघासमोर. आघाडीची सुरुवातीची प्रारंभीची जोडी मैदानाच्या आतमध्ये डावाला सुरुवात करण्यासाठी अमय आणि साथीला आयुष हे दोन महत्वाचे बॅटर आघाडीला येत असताना पाहायला मिळाले. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज टीम गंधराज इलेव्हन भुवनेश्वर रोहा या संघाच्या माध्यमातून निशांत यांच्यावरती विश्वास दाखवला जातोय. चला जास्त वेळ घेऊ नका, अजून देखील आपल्याला सेमीफायनलची मॅच खेळवायची आहे. मॅचला सुरुवात, डावाला सुरुवात. पहिला बॉल रनवेवरती थोडासा बिघाड आला. नव्यानं निशांत गोलंदाजी करण्यासाठी दाखल होतील. मैदानाच्या आतमध्ये बक्षिसांची खैरात केली जाते. अगदी फिल्डरसाठी देखील पारितोषिक येत असताना पाहायला मिळाला. शॉर्ट फाईन लेगला प्रणव मोरे आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्या प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज, 500 रुपयाचा कॅश प्राइज सुमेश महाडिक साहेब यांच्या माध्यमातून आलाय. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये समोर खेळलाय. निखिल बॉलचा खाली, चुकी होणार नाहीये. अमयाचा खेळीचा अंत. बॅटर अमय बाद.
पहिल्याच बॉलवरती निशांना सफलता प्राप्त केली. अगदी पुढ्यामध्ये बॉल दिला होता, लालच दिली होती आणि समोर खेळण्यासाठी आमंत्रण दिलं होतं बॅटरला. अशा वेळेला अमय बाद झालेत. नवीन बॅटर आले, बॅटची कडा कॉड बांध विकेट आल्या पावली मागे परतले. स्वागत. आता मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीयेत, स्वस्त्यामध्ये बाद झालेत. विकेटचं पतंग. स्वागत बाद. पहिल्या 2 बॉलवरती 2 सफलता निशांना प्राप्त केल्यात. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तो आहे. कालच्या दिवसामध्ये विकेटची हॅट्रिक आपण पाहिली. साहिल जाधव किल्ल्याच्या गोलंदाजाने कंप्लीट केली. या दिवसामध्ये विकेटची हॅट्रिक आणखीन एक पाहायला मिळेल का? आज अर्धशतक पाहायला मिळालं होतं निलेश मस्कर यांच्या बॅटमधनं. यावेळेस बॉलला भिरकावून दिलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार. 6 धावा. सिक्सर. पाहायला मिळाल्या श्रेयसच्या बॅटमधनं. या वेळेला स्लॉट मध्ये आणखीन एक लाजवाब फटका. बॉलला फेकून दिले सीमा पार. धावा. 6. षटकार. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट आल्या. पुढच्या 2 बॉलवरती 2 षटकार श्रेयस यांच्या बॅटमध्ये असताना पाहायला मिळाले. चांगलं टीमवर्क पाहायला मिळतंय टीम वेताळ बजरंग खारापटी संघाचं. या वेळेला बॅट तर चालवली आहे, फिल्डरला बीट केल्या. बॉल फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल होत असताना प्रणय मोरे बॉलचा फटला करतील. तत्पूर्वी अल्पेश कीर आलेत बॉलवरती. 2 धावा त्या वेळेला अर्जित केल्या गेल्या. या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकल्या. धावफलकावरती धावा 14 या अंकावरती आहेत. असं वाटलं होतं की धावा येणार नाहीत, परंतु अशा वेळेला श्रेयस आले आणि धावा मैदानाच्या आतमध्ये बनवत असताना पाहायला मिळाले. महत्वाचे बॅटर होते अमय आणि आयुष आणि स्वागत. अमय आणि स्वागत बाद झालेत. आता आयुष आणि श्रेयसची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज निशांत. खोलवर डापाचा बॉल सन्मानजनक मैदानाच्या आतमध्ये फटका एक्झिक्यूट केला. एक सिंगल कंप्लीट होते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धाव संख्या 15 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. चला पाण्याची मागणी केली जाते तर लगेचच पाण्याची पूर्तता देखील करा. तत्पूर्वी आपण देखील डीजे कडे जाऊया. डीजे कडे एक सुमधुर संगीत ऐकूया.
6 बॉलचा खेळ झालाय. 6 बॉलच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अल्पेश कीर यांना इन्व्हाइट केलं गेलं. अल्पेशने आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली. पाहणं 18 बॉलचा अजून देखील खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता 48 धावेची आहे. 16च्या मदतीने धावफलक राखावा लागणाऱ्या प्रत्येक षटकामध्ये 16च्या सरासरीनं धावा या जोडीला बनवाव्या लागणार आहेत. जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल, या मॅच मध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर. अल्पेश षटकातील पहिला बॉल समोर श्रेयस. लो फुलटोस बॉल अडबा बॅट ऑन सेटला गेले. ऑन कापेट डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. निखिल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग करतात, चांगली फेक, त्यावर धाव मिळते फक्त एकच्या मदतीने धावफलकावरती धावा आतापर्यंत 16 वरती पाहायला मिळाल्या. अल्पेशने चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. वेगावरती स्वार होऊन तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती भेदक मारायची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नेहमी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. या खेळपट्टीवरती या स्पर्धेमध्ये देखील त्याची गोलंदाजीचा बोलबाला होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला बॅटर आयुष श्रेयसची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. आयुष देखील मोठे फटके खेळू शकतात, ते क्षमता त्यांच्याकडे. वेताळ बजरंग खारापटी या संघानं प्रत्येक मॅच मध्ये संघर्ष केला. धावांचा पाठलाग करत असताना नेहमी आज धावांचा पाठलाग नेहमी केला गेलाय आणि याही वेळेला आयुषच्या बॅटमधनं मोठा फटका, 6 धावा, सिक्सर. पुढचा बॉल अल्पेश पुन्हा एकदा तयार. समोर आयुष. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका मिस आहे. बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉलच्या खाली, वलचाच कॅच, विकेटचं पतंग, बॅटर आउट. झेलबादच्या स्वरूपामध्ये आयुष बाद झाले. आज ज्या बॅटरच्या सगळ्यांनाच प्रतीक्षा होती तो अल्पेश पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेला पाहायला मिळाला. संघाची टोटल 21 वरती पाहायला मिळते. 22 वरती संघाची टोटल आहे. गोलंदाज अल्पेश षटकातील पुढचा बॉल उचलण्यासाठी सज्ज झाला. अल्पेश पाटील ऑन स्ट्राईकला पाहायला मिळाला. रोहा तालुक्यातील एक सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे अल्पेश पाटील सध्या बॅटिंगला आला. आडवा बॅटने खेळत असताना पाहायला मिळाला. प्रथमेश पाटणकर एक सोप्पा सेल धरतीला दान केला. एक सिंगल या वेळेला कंप्लीट केले. एका सिंगलच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती आहे. श्रेयस मैदानाच्या आतमध्ये डावकुऱ्या त्यांना बॅटिंग करत असताना प्रभावी खेळी आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली आहे. 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. जय सुटेजा देखील प्रत्येक झेलसाठी कॅश प्राइज झालं. 200 रुपयाचं सुमेश यांच्या माध्यमातून कॅश प्राइज झालं. वेगवान बॉल पंचांकडे फील ऑफ स्टिकला मिस करणारा सेटू पंचांच्या माध्यमातून दर्शवला. डॉट बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबलंय. धावफलकावरती धावा आतापर्यंत 23 या अंकावरती आहेत. या षटकातील अजून देखील शेवटचा अंतिम बॉल देणं बाकी आहे. हा चेंडू तितकासा महत्वाचा. या बॉल वरती जर मोठी फटके आले ना तर या धावांचा देखील पाठलाग होऊ शकतोय. पुढचाच बॉल अल्पेश खोलवर डापाचा बॉल समोर खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला फंबलिंग पाहायला मिळाले. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी अल्पेश आणि श्रेयस हे 2 बॅटर परतलेले पाहायला मिळाले. शेवटच्या बॉलवरती आल्या 2 धावा. 12 बॉलचा खेळ झाला. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 25 या अंकावरती पाहायला मिळाल्या.
25 आल्यात 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 38 ची आवश्यकता आहे. स्वयंभू भुवनेश्वरच्या विरोधामध्ये देखील खेळत असताना 12 बॉल 38 ची आवश्यकता असताना मॅच आली 6 बॉल 22 वरती. तिथून मॅच जिंकली वेताळ बजरंग खारापटी संघ. सेम इक्वेशन राहिलंय. 12 मध्ये 38 बनवायच्यात. या आधी स्वागत होते, आता अल्पेश आलेत. अल्पेशला कारनामा करावा लागणार आहे. आज दिवसभरामध्ये पहिल्यांदाच त्याला बॅटिंगची संधी मिळाली आहे. फ्रेश माइंड अगदी थंड डोक्यानं बॅटिंग मैदानामध्ये करावी लागेल. या धावांचा देखील पाठलाग होऊ शकतोय. त्या क्षमतेनं तुम्हाला बॅटिंग देखील करावी लागणार आहे. वेताळ बजरंग खारापटी या संघ मैदानाच्या आतमध्ये लढण्यास भिडण्यास तयार आहे. अल्पेश पाटील यावेळेस बॉल कटरचा वापर केला जातोय. बॅट फिरवली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होणार नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला असता परंतु एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली गेली. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा 26 या अंकावरती पाहायला मिळाल्या. जय सुटेच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज सुमेशजी महाडिक साहेबांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाला. याआधी झेलसाठी 200 रुपये, आता विकेटसाठी 100 रुपये आल्यात. त्याच वेळेला प्रणय मोर्याच्यासाठी प्रत्येक झेलला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. प्रत्येकावरती बक्षिसाची खैरात केली जाते सुमेशजी महाडिक साहेबांच्या माध्यमातून. डावकुरा हाताच्या बॅटरच्या विरोधामध्ये ऑफ कटरचा वापर केला. फटका आला होता मोठा. झेलबादच्या स्वरूपामध्ये श्रेयसचा खेळीचा अंत. श्रेयस बाद. बॅटर बाद होत असताना श्रेयस आपल्याला पाहायला मिळालाय. श्रेयसची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आकर्ष मैदानाच्या आतमध्ये आला. वेगवान बॉल टप्पा पडला. वेगानं बॉल विकेट किपर तुषार कांबळे देवा सवयीत घेत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबते. धावफलकावरती 26 आतापर्यंत बनवल्या गेल्या. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 बॉल मध्ये 37 ची अजून देखील आवश्यकता. खूप मोठं इक्वेशन राहिलं आता बॉल आणि रन्स मध्ये. यावेळेस बॉल मोठा फटका. फिल्डर शुभम आहेत, त्याचा वाक्याचा बाहेर. 6 धावा. फटकाला मोठा. धावांचा होणार नाही आता तोटा. 6 धावा. सिक्सर. बॅटमधनं एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकला जाईल. धावफलकावरती धावा आतापर्यंत 33 या अंकावरती आहेत. 33 धावा धावफलकावरती. एक बॉलचा खेळ अजून देखील बाकी आहे. 7 बॉल आणि 30 ची आवश्यकता असणार आहे. अल्पेश पाटील ऑन स्ट्राईक. स्लॉट मध्ये बॉल. मोठा फटका येईल का? फटका फसला. फिल्डर बॉलचा खाली. वेल जस्ट कॅच. विकेटचं पतंग. चला स्पीडअप घ्या. जास्त वेळ खर्च करू नका. टीम जय बजरंग वेताळ बजरंग खारापटी या संघाचं मी लक्ष भेटतोय. 33 झाल्यात. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता 30 धावेची आहे. 6 मध्ये 30 बनवायच्या. या आधी कारनामा केलाय स्वागत न. 6 मध्ये 22 ची आवश्यकता असताना ती मॅच त्यानं फिनिश केली होती. यावेळेस बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हव्यामध्ये. अल्पेश खीर बॉलचा खाली.
वॉलराज कॅच विकेटचं पतंग. टॉससाठी येऊन उपस्थित राहा. चला स्पीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेला. व्हाईट +1 अशा एकंदरीत 2 धावा आल्या. या 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा 35 वरती धावा संख्या. आडबाबा नॉन सेटला खेळलाय. फटका फसलाय. प्रथमेश पाटणकर बॉलचा खाली चुकी होणार नाहीये. विकेटचं पतंग. बॅटर बाद. बॅटिंग साठी गोलंदाज तयार. रनवे वरती थोडासा बिघाड येतोय. नवाना गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलचा खेळ अजून देखील बाकी आहे. 4 बॉल 28 ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल समोर खेळले कापडी क्षेत्ररक्षक आहेत मिडॉप मध्ये. जय सुटे बॉल वरती येतील, लढवतील, फेकतील. तोवर एक सिंगल कंप्लीट केली गेले. सिंगल आले. सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा आतापर्यंत 36 अंकावरती पाहायला मिळाल्या. 36 बनवल्या गेल्या. 3 बॉलचा खेळाना बाकी आहे. चला स्पीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका. यावेळेस मोठा फटका. प्रथमेश पुन्हा बॉलचा खाली. आणखीन एका विकेटचं पतंग. बॅटर बाद.